समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने SSV 10 डिसेंबर रोजी बजाज नगर मधील हेवन स्पा मधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हेअर क्लब सलूनच्या वर असलेल्या स्पा मध्ये छापा टाकला। SBI बँक आणि आरोपी 36 वर्षीय सीमा अंशुल बावनगडे याला अटक केली आणि 3 तरुणींची सुटका केली। तर या तरुणींकडून व्यवसाय करून घेणारी महिला दलाल सीमा अंशुल बावनगडे, वय 36 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 1136 बुद्धनगर कमाल चौक, हिला ताब्यात घेतले। कारवाईत पोलिसांनी 37,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे। दलाल सीमा बावनगडे हिच्या ताब्यातून 2 मोबाईल, 4,000ची रोकड, DVR व इतर साहित्यांसह एकूण 37,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आमच्याकडे माहिती मिळालेली होती की पोलीस स्टेशन बजाजनगरच्या हद्दीमध्ये लक्ष्मीनगर येथे 7 स्पा नावाचा एक स्पा आहे, जिथे एक महिलांकडून स्पाच्या नावाखाली व्यवसाय करून घेते। ही माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीची आम्ही खातरजमा केली आणि त्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पंच आणि बोगस ग्राहक यांच्या मदतीने तिथे धाड टाकली। तेव्हा आम्हाला 3 पीडिता तिथे मिळून आलेल्या आणि माहिती खरी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर भारतीय न्याय समितीच्या 143 कलमान्वये FCARला पाचारण करण्यात आलं आणि त्यांच्या मदतीने त्या आरोपीचे 2 मोबाईल, पंटरने दिलेले पैसे आणि तिथे काही कॉन्डोम असा 37,030 रुपयाचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आलेला आहे आणि 3 पीडितांची सुटका करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण कारवाई जी आहे ही पोलीस अंमलदार समीर, कुणाल, नितीन, लक्ष्मण, अजय, महिला कर्मचारी लता गवई आणि श्रीमती पूनम यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे। बरोबर आहे। हे सीमा बावनगडे ज्या आहेत यांच्यावर पूर्वी 5-6 महिन्यापूर्वी पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे बोरगाव तिथे SSBच्या टीमनी तिथल्या स्पावर त्यांच्या कारवाई केलेली होती। तो स्पा त्यांनी बंद केला होता आणि मागील 3 महिन्यापासून ते या ठिकाणी आपला स्पा चालवत होत्या।